रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मीडिया में फोटो आएंगे. बोलो ना क्या बोलते हैं. पूजा ने लोगे तो पैसा मंदिर माझं नाव आहे विनोद कचरू खांडेकर, सातलवाडा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. आपली एकच एकड़ शेती आहे आपल्याकडे. एक एकर शेतीमधून आपण मागल्या वर्षी 12 क्विंटल काढला होता, 12 टन. ह्या वर्षी चारही टन नाही निघाला. उन्हाळा वाढला, डिमांड वाढली, परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. जेव्हा शेतीवाल्यांचा माल निघतो तेव्हा तीच अवस्था असते रेटाची. येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षाचा अनुभव माझा आहे की तो 7-8-6 7-8-6 बस. इरिगेशन आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे. परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही. उत्पादन जे आहे शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे व आवक पण त्याच्यानुसार जास्त झालेली आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना जे भाव दर मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. कलिंग सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे. तसं शेतकऱ्यांनी नाही का जी लागवड करायची जी आहे पद्धत ते आपसामध्ये सामंजस्य घेऊन मागपुढं करायला पाहिजे किंवा लागवड मागपुढं करायला पाहिजे. त्यानुसार त्यांनी आपला नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार. त्यांना मालाची म्हणजे जे दर मिळाला पाहिजे कलिंगडला ते जास्त म्हणजे मिळणार. त्यांना जवळपास जे 10 ते 12 रुपये मिळणार. सध्या तरी स्थिती आपला खूप कमी आहे, 5 रुपये ते 8 रुपयाच्या दरम्यान आहे होळीनंतर. आता पुढ्यातला अजून दर वाढणार. हमारे पास से तो कम से 20 टन 25 टन चले जाते हैं. तो डिमांड तो बढ़ना है, गर्मी बहुत तेज हो रही है और आने वाले समय में और अपना देखो रेट बढ़ जाए तो अच्छी बात है. हमारे किसान भाइयों का थोड़ा ये हो जाए.